स्वाध्याय इयत्ता 9वी इतिहास धडा 5वा शैक्षणिक वाटचाल. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. परम 8000 हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ टिंबटिंब होते. अ. डॉक्टर विजय भटकर. ब. डॉक्टर R.H. दवे. क. पी. पार्थसारखी. ड. वरीलपैकी कोणीही नाही. उत्तर आहे डॉक्टर विजय भटकर. प्रश्न दुसरा. जीवन शिक्षण हे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते. अ. बालभारती. ब. विद्या प्राधिकरण. क. विद्यापीठ शिक्षण आयोग. ड. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ. उत्तर आहे विद्या प्राधिकरण. प्रश्न तिसरा. IT ही शैक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. पर्याय आहेत. अ. कृषी. ब. वैद्यकीय. क. कुशल दर्जाचे व्यवस्थापन. ड. अभियांत्रिकी. उत्तर आहे अभियांत्रिकी. प्रश्न दुसरा. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 1. भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ती व त्यांच्या कार्यासंबंधी तक्ता पूर्ण करा. उत्तर. व्यक्ती. कार्य. 1. भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद. कार्य. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी विद्यापीठ शिक्षण आयोगाची नेमणूक केली. 2. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. विद्यापीठ शिक्षण आयोगाचे अध्यक्ष. आर्थिक अनुदान वाटप, विद्यापीठाचा दर्जा सुधारणे, अभ्यासक्रमात सुसूत्रता. 3. प्राध्यापक सय्यद राऊफ. महाराष्ट्रात इयत्ता 1ली ते 7वीचा एकसारखा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अभ्यासक्रमाचा मसुदा तयार करण्याचे काम केले. 4. अनुताई वाघ. ठाणे जिल्ह्यातील आदिवासींच्या उन्नतीसाठी कोसबाड प्रकल्प स्थापन केला. प्रश्न दुसरा. दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. 2. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेची माहिती आंतरजालाच्या सहाय्याने मिळवा व ती माहिती तक्त्याच्या स्वरूपात स्पष्ट करा. उत्तर. 1. संरचना. 1. सर्वसाधारण परिषद. 2. कार्यकारी समिती. 3. अर्थ समिती. 4. स्थापना समिती. उद्दिष्टे. 1. केंद्र सरकारला शालेय शिक्षण शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत. 2. शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ. 3. राज्यातील शैक्षणिक समस्यांबाबत मार्गदर्शन. 3. घटक संस्था. 1. राष्ट्रीय शिक्षण संस्था NI.
2 केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था CIET, 3 क्षेत्रीय शिक्षणशास्त्र संस्था CRIE, प्रश्न दुसरा, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. दुसरा आहे नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेची माहिती आंतरजालाच्या सहाय्याने मिळवा व ती माहिती तक्त्याच्या स्वरूपात स्पष्ट करा. चौथा आहे विभाग. 1 पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिक्षण विभाग. दुसरा आहे अभ्यासक्रम विकसन विभाग. तिसरा आहे शिक्षक शिक्षण विभाग. चौथा आहे प्रकाशन विभाग. 5वा आहे शैक्षणिक व तंत्रज्ञान विभाग. 6वा आहे शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन विभाग. 7वा आहे विज्ञान व गणित विभाग. 8वा आहे समाजशास्त्र विभाग. 9वा आहे मूल्यमापन विभाग. 10वा आहे सर्वसमावेशक शिक्षण विभाग. 5वा आहे कार्य. 1 शिक्षण विषयक संशोधन. 2 शैक्षणिक कार्यक्रम. 3 शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकाची निर्मिती. 4 शिक्षकांसाठी मार्गदर्शन कार्यपुस्तिका अध्यापन प्रशिक्षण. 5वा आहे अध्ययन अध्यापन तंत्राचा विकास. 6वा आहे राष्ट्रीय स्तरावर प्रज्ञाशोध परीक्षा. 7वा आहे चर्चासत्रे व परिषदांचे आयोजन. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1 जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला. उत्तर 1 भारत स्वतंत्र झाल्यानंतर इसवी सन 1951च्या पहिल्या जनगणनेत साक्षरतेचे प्रमाण 17% होते. हे प्रमाण वाढवणे हे भारत सरकार पुढचे मोठे आव्हान होते. 2 1988 मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जांमध्ये सुधारणा करण्यासाठी खडूफळा योजना सुरू केली. 3 1994 मध्ये या योजनेचा विस्तार करून राज्य सरकारवर काही बंधने घातली. 4 प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम DPEP सुरू करण्यात आला. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. दुसरा आहे NCERT ची स्थापना करण्यात आली. उत्तर 1 केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत व सर्वकष धोरणांसंदर्भात मदत करणे. 2 शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत शासनाला मदत करणे. 3 शिक्षण विषयक संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम, शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना याबाबत राज्य सरकारला मार्गदर्शन करणे. या कारणांसाठी 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे NCERT ची स्थापना करण्यात आली. प्रश्न तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 3 भारतीय कृषी संशोधन संस्थेद्वारे शेतकऱ्यांना फायदा झाला. उत्तर 1
भारतीय कृषी संशोधन संस्थेमुळे गहू, कडधान्य, गळीतांची पिके, भाजीपाला अशा अनेक गोष्टींवर संशोधन सुरू झाले. 2. मृदांचा शास्त्रशुद्ध अभ्यास, नवीन बियाणांचा, नवीन तंत्राचा अभ्यास कृषी संशोधन केंद्रामुळे शक्य झाला. 3. एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतीविषयी मूलभूत संशोधन येथे सुरू झाले. 4. संशोधनाचा फायदा शेतकऱ्यांना झाला. प्रश्न 4 टिपा लिहा. 1. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. उत्तर 1. 1970 मध्ये भारत सरकारने शिक्षण व समाज कल्याण खाते, माहिती व प्रसारण खाते, विद्यापीठ अनुदान आयोग व युनेस्को यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठ या विषयांवर नवी दिल्ली येथे चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रातून मुक्त विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना पुढे आली. 2. सरकारने पी. पार्थसारथी यांच्या अध्यक्षतेखाली 1974 मध्ये एक समिती नेमली. त्यांच्या सूचनेनुसार व शिफारशीनुसार 20 सप्टेंबर 1985 रोजी मुक्त विद्यापीठ आकारास आले. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचे नाव विद्यापीठाला देण्यात आले. 3. देशातील सर्वसामान्यांच्या घरात ज्ञानगंगा नेण्यासाठी हे विद्यापीठ स्थापन करण्यात आले. 4. या मुक्त विद्यापीठात ज्यांना औपचारिक पद्धतीत महाविद्यालयीन शिक्षण घेता येत नाही त्यांना प्रवेशासाठी पात्रता, वय व अन्य अटींमध्ये सूट देण्यात आली. प्रश्न 4 टिपा लिहा. 1. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ. 5. विद्यापीठाने 1990 मध्ये आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून दृकश्राव्य पद्धतीने दुरुस्त शिक्षण कार्यक्रम सुरू केला. 6. विविध शाखांमधून 1000हून अधिक अभ्यासक्रम राबवले. देशात 58 प्रशिक्षण केंद्रे व परदेशात 41 केंद्रे स्थापन केली. प्रश्न 4 टिपा लिहा. 2. कोठारी आयोग. उत्तर 1. 1948 मध्ये नेमलेल्या विद्यापीठ आयोगाच्या शिफारशीनुसार 1952-53 मध्ये मुदलियार आयोग नेमण्यात आला. 2. मुदलियार आयोगाने सुचवलेल्या शिक्षणाच्या आकृतिबंधाची अंमलबजावणी अवघड झाल्याने 1964 साली डॉ. D.S. कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला. 3. या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावरील 10+2+3 या आकृतिबंधाचा पुरस्कार केला. 4. शिक्षणाची एकच राष्ट्रीय पद्धत असावी. मातृभाषा हिंदी व इंग्रजी भाषांचा शिक्षणात समावेश करावा. शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी निरंतर शिक्षण, प्रौढ शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, मुक्त विद्यापीठ असे उपक्रम या आयोगाने सुचवले. 5. अनुसूचित जाती जमातीसाठी उपेक्षित घटकास प्राधान्य देणे. सरकारी अंदाजपत्रका शैक्षणिक खर्चांवरील तरतुदी वाढवणे अशा शिफारशी केल्या.
कोठारी आयोगाने लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन, शिक्षणाचे आधुनिकीकरण, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता इत्यादी उद्दिष्टे सांगितली. प्रश्न चौथा टिपा लिहा. तिसरा, भाभा ॲटोमॅटिक रिसर्च सेंटर. उत्तर 1. भारतातील अणुविज्ञानाच्या संशोधनासाठी इसवी सन 1945 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली. 2. ऑगस्ट 1948 मध्ये भारत सरकारने अणुशक्ती मंडळाची स्थापना केली. या दोन्ही संस्थांचे संचालक पद डॉक्टर होमी भाभा यांच्या जवळ होते. 3. मुंबईजवळ तुर्भे ते डॉक्टर भाभा यांच्या मार्गदर्शनाखाली भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरची उभारणी करण्यात आली. 4. या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड टेस्ट फिजिक्स, सेप्टोस्कोपी, केमिकल अँड लाईफ सायन्सेस अशा विविध विषयात मोलाचे संशोधन केले. 5. अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढण्यात आले. 6. अणुभट्ट्यांच्या माध्यमातून किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती केली जाते. त्याचा उपयोग उद्योग, शेती व वैद्यक क्षेत्रात केला जातो. प्रश्न चौथा टिपा लिहा. चौथा, बालभारती. उत्तर 1. राज्यातील पाठ्यपुस्तकांच्या दर्जात सुधारणा करण्याबाबत कोठारी आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार 27 जानेवारी 1967 रोजी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच बालभारती या संस्थेची स्थापना पुणे येथे करण्यात आली. 2. शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम बालभारती करते. 3. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगू या 8 भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार केली जातात. 4. किशोर हे विद्यार्थ्यांसाठीचे मासिक बालभारती प्रकाशित करते. प्रश्न 5वा, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. खडूफळा ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या योजनेत कोणत्या उपक्रमाचा समावेश होतो? उत्तर 1988 मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार व शैक्षणिक दर्जांमध्ये सुधारणा करण्यासाठी खडूफळा योजना सुरू केली. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेत पुढील उपक्रमांचा समावेश होतो. 1. प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारणे. 2. किमान शैक्षणिक गरजांची पूर्तता करणे. 3. सुयोग्य अशा किमान 2 वर्गखोल्या व स्वच्छतागृह बांधण्यासाठी निधी देणे. 4. 2 शिक्षकांपैकी 1 स्त्री शिक्षक नियुक्त करणे. 5. फळा, नकाशा, प्रयोगशाळा, साहित्य, छोटीशी ग्रंथालय, मैदान, क्रीडा साहित्य यासाठी निधी उपलब्ध करून देणे.
प्रश्न 5 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. दुसरे, शेतीच्या विकासात कृषी विद्यालये महाविद्यालये कोणती भूमिका बजावतात? उत्तर 1. 1958 मध्ये भारतीय कृषी संशोधन संस्थेला विद्यापीठांचा दर्जा देण्यात आला. 2. कृषी क्षेत्राचा विकास, संशोधन, सुसज्ज प्रयोगशाळा, मृदाशास्त्र, कृषीशास्त्र, आर्थिक वनस्पतीशास्त्र इत्यादी विभागाद्वारे विद्यापीठांचे कार्य सुरू झाले. संशोधनावर भर देण्यात आला. 3. महाविद्यालयातील सुसज्ज प्रयोगशाळांमध्ये गहू, कडधान्य, गळीतांची पिके, भाजीपाला इत्यादींवर विविध प्रयोग केले जातात. 4. विविध पिके व पीक पद्धती यावर या विद्यापीठात संशोधन केले जाते. 5. एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतींविषयी मूलभूत संशोधन महाविद्यालयात होते. या मूलभूत संशोधनामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. 6. देशातील कृषी क्षेत्रातील विकास घडवून आणण्यात कृषी विद्यालय महाविद्यालय महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. प्रश्न 5 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. तिसरा आहे, भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट करा. उत्तर, स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती पुढील उदाहरणांद्वारे स्पष्ट होते. 1. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी 1949 मध्ये भारतीय वैद्यकीय अनुसंधान परिषदेची म्हणजेच ICMR ची स्थापना झाली. 2. विविध रोगांवर संशोधन करणारी 26 केंद्रे देशभरात सुरू झाली. 3. या संस्थेच्या संशोधनामुळे क्षयरोग व कुष्ठरोगावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. 4. प्रगत वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स AIIMS या संस्थेची स्थापना झाली. 5. या संस्थेने वैद्यकशास्त्राच्या बहुतांश शाखांमधील पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधा असलेली महाविद्यालये सार्वजनिक इस्पितळे सुरू केली. प्रश्न 5 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. तिसरा, भारताच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती विविध उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट करा. उत्तर, 6वा मुद्दा आहे, माफक दरात वैद्यकीय उपचार, परिचारिकांसाठी प्रशिक्षण, महाविद्यालये हृदयविकार, मेंदूविकार व नेत्रविकारांवर उपचार करण्यासाठी सुपर स्पेशालिटी केंद्रे या संस्थेने काढली. 7. सरकारने 1958 मध्ये मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थेचे पुनर्गठन करून या संस्थेवर वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे निकष निश्चित व देखरेख आणि तपासण्यांची जबाबदारी टाकली. प्रश्न 5 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न 4, तुमच्या शाळेत आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय आणि सहशालेय उपक्रमांविषयी माहिती लिहा. उत्तर,
शाळेत आयोजित करण्यात येणारे शालेय उपक्रम: 1. हस्तलिखित, 2. वर्ग सुशोभन, 3. प्रकट वाचन, 4. वाढदिवसाच्या शुभेच्छा, 5. बाल आनंद मेळावा, 6. जयंती पुण्यतिथी साजरी करणे, 7. विविध दिन साजरे करणे, 8. शैक्षणिक साधन निर्मिती, 9. बालसभा, 10. विविध स्पर्धा, रांगोळी, क्रीडा, नृत्य, वक्तृत्व, निबंध, सामान्य ज्ञान इत्यादी. शाळेत आयोजित करण्यात येणारे सहशालेय उपक्रम: 1. स्वच्छ शाळा सुंदर शाळा, 2. मीना मंच स्थापना, 3. वाचन लेखन कोपरा, 4. वृक्षदिंडी, 5. वृक्षारोपण, 6. पालक मेळावा वर्षा सहल इत्यादी.